हा जो आम्ही नारा दिलाय लोकाभिमुख सरकार, गतिमान सरकार, पारदर्शी सरकारचा, तर मला पहिले सुरुवात करावी लागेल. आणि मी जर सुरुवात करणार नाही तर तलाठ्यापर्यंत अधिकारी सुरुवात करणार नाही. आणि म्हणून मी विचार केला की या 13,000 केसेस संपूर्ण संपवायच्या, ज्या 12-13 पासून पेंडिंग आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, यातल्या 3,000 केसेस मी आमच्या प्रधान सचिव अपीलला दिल्या. 3,000-3,500 केसेस आमच्या राज्यमंत्र्याला मी वर्क केल्या. राज्यमंत्र्याला सांगितलं तुम्ही हिअरिंग घ्या आणि वर्क, त्याला माझे पॉवर डेलिगेट केले. प्रधान सचिवाला पॉवर डेलिगेट केले. आणि माझ्याकडे जवळपास 6,000 केसेस मी सुनावणी घेतो आहे. आणि या गोष्टीचा मला आनंद आहे की जवळपास 2,000 केसेस मी सुनावणी घेतल्या, 1200 ऑर्डर पास झाले. आणि आता या पुढच्या 3 वर्षामध्ये महसूल मंत्र्याकडे एकही केस शिल्लक राहणार नाही. 12-13 पासूनचे सर्व बॅकलॉग पूर्ण करून रोजच्या येणाऱ्या 20-25 केसेस ज्या असतात त्या सुद्धा 3 महिन्याच्या आत संपवायच्या. आणि मी सर्व प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, कॉशी ज्युडिशियली केस ज्या असतात त्या तातडीनं संपल्या पाहिजे. 3 महिन्याच्या वर केस चालू नये. खरं तर तहसीलदार टू मंत्री ही जर केस चालायची असेल तर वर्षभरापर्यंत, या वर्षभरामध्ये त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. महसूल प्रशासन पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. एकीकडे कॉशी ज्युडिशियली आम्ही निर्णय करतोय, दुसरीकडे सेवा हमी कायदा, ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 55 सेवा आम्ही वर्क केल्या, तलाठी टू कलेक्टर पर्यंत. आणि मंत्रालयाचे सर्व अधिकार हे कलेक्टरला डेलिगेट करण्याचा विचार करतोय. आता तर मी नवीन निर्णय घेतोय, माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे की छोटे छोटे शर्तभंग, एखाद्या बिल्डरनी त्यांच्या कामात केलेला शर्तभंग, एखाद्या सरकारी जमिनीचा शर्तभंग हा मंत्र्यापर्यंत येतो. ते सर्व पॉवर आता मी जिल्हाधिकाऱ्याला देणार आहे. जिल्हाधिकारीच त्या ठिकाणी ते अंतिम करू शकतील. त्यामुळे मंत्रालयाच्या खेटा मारण्याची गरज नाही. तात्पर्य एवढंच आहे की गतिमान सरकार, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकार चालवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि पुढच्या 3 वर्षानंतर मी जर अजून चांगला प्रयत्न केला, 3 वर्ष एखाद्या वेळी 4 वर्ष लागतील, पण माझा विचार आहे एकाही व्यक्तीला तहसील कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. त्याच्या मोबाईलवरच सर्व सेवा त्या व्यक्तीला मिळाल्या पाहिजे. तहसील कार्यालयामध्ये गर्दीच दिसणार नाही. ही भूमिका स्वीकारण्याचा माझा प्रयत्न आहे.